आपण सर्वजण डोळे बंद करून आपले नेत्र परमेश्वराकडे लावूया आणि थोडीशी विनंती प्रार्थना करून आपली स्तुती आराधनेसाठी धन्यवाद ईश्वर, धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद स्वर्गीय सेनाधीश परमेश्वर. होय पिता तू महान आहेस लॉर्ड, तुझ्या योजना महान आहेत परमेश्वर. होय परमेश्वर तू या जगात आलास लॉर्ड आमच्या पापासाठी प्रभूची. होय परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद देतो बाबा. होय प्रभू तुझे गौरव मानतो लॉर्ड. खरोखर तू किती चांगला आणि गोड पिता आहेस लॉर्ड. होय परमेश्वर तू आम्हाला आजचा दिवस दाखवलास प्रभूची. या दिवसासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो बाबा. होय परमेश्वर लॉर्ड या वर्षाचा हा संडे परमेश्वर आहे लास्टचा परमेश्वर, तरी प्रभूची आम्हाला तू किती समृद्धी ठेवलीस म्हणून तुला धन्यवाद देतो बाबा. होय प्रभूची आम्ही तुझी प्रशंसा करतो लॉर्ड. होली स्पिरिट तेरा कार्य परमेश्वर तू आत्ताच्या क्षणापासून तू कर लॉर्ड. हो रे बाबा तिथे बाबा. हो थँक्यू जीसस लॉर्ड. धन्यवाद प्रभूची, तुला कोटी कोटी धन्यवाद बाबा. होय प्रभू आम्ही तुझी स्तुती गात असताना परमेश्वर आमचं पूर्ण मन तुझ्याकडे लागू दे लॉर्ड. आमचे नेत्र तुझ्याकडे लागू दे बाबा. होय परमेश्वर जे काही आज दिवसभरात काय झालं असेल प्रभूची, आमचं सगळं बाजूला ठेवून प्रभू आमचे नेत्र फक्त आणि फक्त तुझा आणि फक्त तुझा धाव करू दे. हो थँक्यू जीसस. आम्हाला पूर्ण होली स्पिरिटने परमेश्वर तुझी आज प्रशंसा करायची आहे. हालेलुया. थँक्यू जीसस. चला आपण सर्वजण एक स्तुतीचं गीत गाऊया, आवाज उठाएंगे. हालेलुया. सर्वजण तयार आहेत? प्रेज द लॉर्ड. आपण सर्वजण एक आवाज गाऊया. प्रेज द लॉर्ड. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना, ये गीत सुनाएंगे. आवाज उठाएंगे, हम साथ बजाएंगे, हे यीशु महान अपना,
आहे. हालेलुया. थँक यू जीसस लॉर्ड. हो प्रभू तू ये परमेश्वर. होली स्पिरिट लॉर्ड. प्रभू आम्हाला तुझी गरज आहे बाप्पा. तुझ्या सामर्थ्याची गरज आहे बाप्पा. तू ये प्रभू तुझी हुजुरी घेऊन लॉर्ड. हालेलुया. थँक यू जीसस. वेलकम वेलकम होली स्पिरिट लॉर्ड. टच इन द नेम ऑफ जीसस. थँक यू फादर. ओ धन्यवाद प्रभूजी. तू ये परमेश्वर आम्हा सर्वांना तुझी आता गरज आहे बाप्पा. ओ वेलकम जीसस लॉर्ड. थँक यू जीसस. थँक यू लॉर्ड. आपण सुंदरशी परमेश्वराची पुन्हा एक आराधना करूया. हालेलुया. प्रत्येक जाऊया. आपले मन परमेश्वराकडे लावा. आपले नेत्र प्रभूकडे लावूयात आणि पूर्ण नेत्र प्रभू येशूच्या त्या पवित्र नामाकडे लावू. जे आपल्यासाठी केलेलं आहे ते आज स्मरण करूया. धन्यवाद. या
with your power. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power, oh Lord. Live inside of me. तू है जीवन का जल, सोगा जो ना सूखे। शांति दाता सबका कर पूरा कब्जा। तू है जीवन का जल, सोगा जो ना सूखे। शांति दाता सबका कर पूरा कब्जा। तू है जीवन का जल, सोता जो ना सूखे। शांति दाता सबका कर पूरा कब्जा। Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power, Lord. Live inside of me. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power, Lord. Live inside of me. तू है जीवन का जल, सोता जो ना सूखे। शांति दाता सबका कर पूरा कब्जा। तू है जीवन का जल, सोता जो ना सूखे। शांति दाता सबका कर पूरा कब्जा। Yes, Lord. Thank you, Jesus. जीवन का जल, सोता जो ना सूखे। शांति दाता सबका कर पूरा कब्जा। तू है जीवन का जल, सोता जो ना सूखे। शांति दाता सबका
your power, Lord, live inside of me. Thank you, Jesus. Yes, Lord. Glory, glory. Thank you. Thank you, Jesus. Thank you, Father. Hallelujah. Thank you, Jesus. The Holy Spirit, Lord of Jesus. धन्यवाद है धन्यवाद है तुझी क्या तुला कोटी कोटी प्रणाम परमेश्वर होय प्रभू तू तुझ्यासारखा कोणी नाही या जगाचा निर्माण करता आम्ही तुझ्या पुढे नसतं होतो आमची लायकी नसतं तू आम्हाला प्रभू प्रभू परमेश्वर तुझी किती महान योजना आहे की तू तुझ्यासारखं आम्हाला बनवतोस हो थँक्यू जीसस लॉर्ड आम्ही सर्व गौरव तुला देतो प्रभूजी या दिवसामध्ये लॉर्ड होय प्रभूजी तू महान आहेस Lord. तुझे परमेश्वर आम्ही स्तुती आराधना करत आहोत Lord. आज तू आमच्यामध्ये आहेस प्रभू आम्ही महसूस करतोय लॉर्ड तुला हालेलुया थँक्यू जीसस हो धन्यवाद प्रभूजी सर्व गौरव आम्ही तुला देतो प्रभूजी सर्व मान महिमा आम्ही तुला देतो Lord. जी प्रार्थना ही स्तुती आराधना प्रभू यहोवा रब्बा तुझ्या नावाला अर्पित करतो Lord. तू परमेश्वर स्वीकार कर थँक्यू जीसस प्रेज लॉर्ड प्रियांनो ते सिस्टर वैशाली आहेत थेरगाव या भागातून येतात त्यांची साक्ष ते सांगत आहेत की नाताळ साजरा करायचा होता नाताळासाठी ते म्हणत आहेत की त्यांच्या मुलासाठी त्यांना कपडे घेण्यासाठी पैसे नव्हते पण खरोखर परमेश्वर अद्भुत आहे जसं पास्टर बोलले होते हा डिसेंबर महिना जो आहे तो आशीर्वादांचा महिना आहे परमेश्वर प्रत्येकाचा नाताळ आशीर्वादितच करणार आहे तर सिस्टर सांगतात की परमेश्वराने मला अतिशय सुंदर रीतीने आशीर्वादित केलं त्या म्हणत आहेत की मला फक्त कपड्यांची म्हणजे त्या ठिकाणी उणीव होती पण परमेश्वराने त्यांच्या हृदयात इच्छा होती की काहीतरी प्रभू मी या नाताळच्या वेळेस मी काहीतरी तुझ्या राज्यात सुद्धा पेरणी करायला पाहिजे तर प्रभूने त्यांना दुप्पट आशीर्वाद दिला की ते म्हणाले की प्रथम मी देवाच्या राज्यात पेरणी केली देवपाने माझ्या मुलालाही कपडे पुरवले आणि मला जे पेरणी करायची होती त्यासाठी पण माझ्या हाताला यश दिलं म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतो की परमेश्वर खरोखर विश्वसनीय आहे तो आपले हात कधीही रिकामे ठेवत नाही आणि तो त्याच्या लेकरांना नेहमी सदैव आनंदीच ठेवतो ते प्रत्येक इच्छा जी योजना आहेत परमेश्वराला तो योग्य समय ठाऊक आहे त्या समयास तो परमेश्वर पूर्ण करतो म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतो प्रियानो खरोखर परमेश्वर खूप अद्भुत आहे खूप महान आहे तो जिवंत सेनाधीश परमेश्वर आहे त्या सिस्टर ज्योती इटकल आहे त्या आनंदनगर या भागातून येतात त्यांची साक्ष ते सांगत आहेत की त्यांनी आता या पूर्ण लॉकडाऊनमध्ये घरातच होत्या त्यांच्याकडे जी नोकरी होती ती पण गेलेली होती पण सिस्टर सांगत आहेत की आता मी नंतर खूप नोकरीचा शोध करत होते आणि त्या हॉस्पिटलमध्ये जॉब करत होत्या अगोदर तर त्या म्हणाल्या की एवढा मोठा गॅप असल्यामुळे परत मला जिथे कुठे जॉब मिळायचं ते सर्व नाईट शिफ्ट सांगायचे त्याच्यामुळे ते जॉबला जात नव्हते पण परमेश्वर अद्भुत आहे जसं ते या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला देवाच्या मंदिरामध्ये उपस्थित राहून देवाची सेवा प्रथम करतात तर परमेश्वराने त्यांच्या ज्या गरजा होत्या त्या गरजांनुसार त्यांना छोटं मोठं हॉस्पिटल नाही माझ्या प्रियानं लोकमान्य हॉस्पिटल आपल्या सर्वांना माहिती आहे चिंचवडचं त्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये 22 तारखेला इंटरव्ह्यूला गेल्या आणि त्यांना लगेच 23 तारखेला त्यांना जॉईनिंग देखील सांगितलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या सिस्टर म्हणाले की मला नाताळ आहे तर तुम्ही जॉईनिंग मला नाताळानंतर द्या कारण मला सुट्टी घेता येणार नाही पण परमेश्वर अद्भुत आहे त्या म्हणाले काळजी करू नका नाताळाला पूर्ण स्टाफला सुट्टी आहे तुम्ही जॉईनिंग 23 पासूनच करा म्हणजे परमेश्वराने त्यांना सुंदरशा नोकरीचा आशीर्वाद दिला आणि परमेश्वर त्याच्या लेकरांना अतिशय उंच उंच आणि उंच घेऊन जातात तसं बहिणीला पण चांगल्या ठिकाणी चांगल्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्यांना नोकरीचा आशीर्वाद दिला आणि त्याचबरोबर ते म्हणत आहेत की नाताळाच्या ठिकाणी पण जसं नाताळ समोर आलेला होता आणि आमच्याकडे पैशांची पण अडचण होती तर आर्थिक देखील परमेश्वराने आम्हाला एवढा पुरवठा केला की जो आम्ही कल्पनाही केलं नव्हतं जसं परमेश्वरचं वचन आहे तो आपल्या कल्पनेपलीकडे देणारा परमेश्वर आहे तर सिस्टर सांगत आहे की आमच्या कल्पनेपलीकडे आम्ही जो सण आहे इतका आनंदाने साजरा केला म्हणून सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतो सर्व गौरव आपण प्रभू येशूच्या नावाला जोरदार टाळ्या वाजवूया संधी आम्हाला दिलीस परमेश्वरा त्याबद्दल धन्यवाद देते आणि जरी मुख आमचे पण शब्द तुझे परमेश्वरा आणि तुझं वचन सांगतं की तुझं वचन हे दुधारी तलवार आहे परमेश्वरा ते मेंदू मज्जा आरपार छेदून जातं परमेश्वरा
हे वचन जसं वाचण्यात येईल प्रभू ते प्रत्येकाच्या मेंदूमच्या हृदयामध्ये कोरलं जाऊ दे परमेश्वरा. कारण तुझं वचन हे अनमोल आहे परमेश्वरा आणि ते प्रत्येक गोष्टीपेक्षा मौल्यवान आहे परमेश्वरा. म्हणून हे वचन वाचताना प्रभू प्रत्येकाच्या हृदयात हे वचन यावेळेस कोरलं जाऊ दे परमेश्वरा. ही छोटीशी प्रार्थना मी येशूच्या नावात मागतो म्हणून तुम्ही. नीतिसूत्रे 27वा अध्याय 21 ते 27 वचन मी वाचत आहे. रुपयासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय. कुटलेल्या धान्यांबरोबर मूर्खाला उखळात घालून मुसळाने कुटले तरी त्याची मूर्खता त्याला सोडणार नाही. तू आपल्या शेरडा मेंढराची स्थिती पाहत जा. आपल्या कळपांवर चांगली नजर ठेव, कारण संपत्ती सदा टिकत नाही. राजमुकुट तरी पिढ्यानापिढ्या टिकेल काय. वाळलेले गवत जाऊन त्या जागी कोवळे गवत उगवते. डोंगरावरील हिरवळ कापून गोळा करतात. वस्त्रांसाठी कोकरे आहेत, बकरी शेताचे मोल आहेत. तुझ्या व तुझ्या घराण्याच्या अन्नापुरते आणि तुझ्या दासीच्या पोषणापुरते शेळ्यांचे दूध तुझ्या जवळ आहे. Thank you, Lord. Thank you. धन्यवाद प्रभूजी. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again this last Sunday of this year, we all once again we come before your throne of grace. परत एकदा प्रभूजी या वर्षाच्या शेवटच्या रविवारी आम्ही तुझ्या कृपेच्या आसनासमोर येतो. Lord, you are the Alpha, you are the Omega. प्रभू तू अल्फा व तू ओमेगा आहेस. You showed this 2020 first week and this last week, O Master. प्रभूजी तू हे 2020 चं परमेश्वर पहिला आठवडा व शेवटचा आठवडा तू दाखवलास. Lord, you have been so faithful month after month, O Lord. प्रभू तू प्रत्येक महिन्यांमागून महिने तू आमच्याशी विश्वसनीय Week राहिला. after week, O Lord. आठवड्यांमागून आठवडे तू विश्वसनीय Day राहिला. after day, O Master. दिवसांमागून दिवस प्रभू, Hour after hour, Master. प्रत्येक तासांमागून तासाला Minute प्रभूजी. after minute, O Master. प्रत्येक मिनिटांना प्रभू, Second after second, O Lord. प्रत्येक सेकंदला You have been प्रभू. so faithful to us, O Lord. प्रभू तू आमच्याशी फार विश्वसनीय That you राहिला. never left us, O Master. प्रभू तू आम्हाला कधी सोडलं In the नाही. hard times, अवघड in परिस्थितीत, the good times, चांगल्या all परिस्थितीत, times, प्रत्येक you were परिस्थितीत with us, O तू Master. आमच्या सोबत होता. You were strongly with us, O Lord. आणि परमेश्वर खंबीर रीतीने तू आमच्या सोबत And your grace, your mercy, you every day you shower that we may come this day and exalt your name, O Father. आणि प्रभूजी तुझी दया व तुझ्या कृपेचा आमच्यावरती तू वर्षाव केलास की नाही, या दिवशी परमेश्वर आम्हाला तू गौरवासाठी We lift our hands and once again we say thank you for this whole year you've been so faithful. And we lift our hands and we say thank you Jesus, thank you Father, thank you Holy Spirit. आणि प्रभू परमेश्वर आम्ही आजच्या या परमेश्वर शेवटच्या रविवारी आम्ही सर्व आमचे हात उंच करून पूर्ण वर्षभरासाठी आम्ही तुझे आभार मानतो. धन्यवाद येशू, धन्यवाद पिता, धन्यवाद, Thank you Father. धन्यवाद पिता परमेश्वर. For your merciful hand upon your people, O Lord. प्रभू तुझ्या दयेच्या हातासाठी तुझ्या लोकांवरती जे तू केलेलं आहे. Your grace was showered after shower, Lord, added grace upon our lives, so Master. प्रभू तुझे कृपेचा जो वर्षाव तू आम्हावरती केलेला आहे, जो परमेश्वर अधिक त्याची जी कृपा तू आम्हावरती केली And you made us that, yes, you revealed us, the joy of the Lord is my आणि strength. होय प्रभूजी तू आम्हाला प्रगट केलेले की देवाचा आनंद ही माझी ताकद Yes, आहे. Lord, you all rejoiced. We had a joy, and the joy become a strength. And today we stand here because of your strength, because of your joy, O Lord. आणि होय प्रभूजी आज आम्ही परमेश्वर तुझ्या आनंदामुळेच आम्ही या ठिकाणी उभे आहोत आणि आम्ही आनंद करत आहोत. Thank you, Jesus. धन्यवाद येशू, Thank you, Father. धन्यवाद पिता All glory परमेश्वर. be to your name, O Lord सर्व Jesus. गौरव तुझ्या नावाला प्रभूजी. Thank you, Father. धन्यवाद Lord, पिता. I pray, O Master. प्रभू मी प्रार्थना All the करतो. pastors, evangelists, apostles, teachers, bishops, their wives, their children, everyone you bless, O Master. प्रभू सर्व पाळक, याजक, शिक्षक, स्वार्थिक संदेष्टे, बिशप, त्यांचे पत्नी, त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. Fulfill all their heart desire, O प्रभू Master. त्यांच्या हृदयातल्या सर्व इच्छा पूर्ण Psalms कर. 91:10 and 11, I claim all this, both the verses for their lives, O Master. आणि प्रभूजी स्तोत्र 91, 10, 11 परमेश्वर त्या सर्व वचनांसाठी मी क्लेम करतो प्रभू. All this prayer request I pray, O Master. प्रभू हे सर्व प्रार्थना विनंतीसाठी Each and प्रार्थना every prayer करतो. request which is written with much pain and agony, O Lord. प्रभू याचे सर्व प्रार्थना विनंती सर्व त्रास व वेदनांनी भरून लिहिलेले Every आहे. prayer request you answered, O Lord. प्रभू तू अनेक प्रार्थनांना उत्तर दिलेले आहे. Lord, remaining you answer, O Master. प्रभू जे राहिले त्या प्रत्येकाला तू उत्तर दे God प्रभू. bless them, Lord. प्रभू त्यांना तू आशीर्वादित Heal them कर. in the whatever they are in the problems, O Father. प्रभू जे कोणत्या त्रासात आहे त्यांना तू आरोग्य दे प्रभू. Job, O Lord. प्रभू त्यांना नोकरी तू दे प्रभू. Set them free from all the trials and troubles, O Master. प्रभू त्यांना सर्व त्रासातून संकटातून दूर ठेव. I bind that all the power, the devil attacking their lives, lead their life
life in Jesus' name. आणि मी सैतानाचं जो काही बंधन त्यांना बांधण्याचा प्रयत्न करतो त्याला धमकावतो, सोड येशूच्या Lord, नावामध्ये. this coming year, before entering this new year, Lord, let this all the problems be solved, oh Master, in the name of Jesus. आणि प्रभूजी जसं नवीन वर्षामध्ये पदार्पण करण्या अगोदर प्रभूजी त्यांचे सर्व त्रास मोकळे होऊ दे प्रभू Let them येशूच्या come and नावामध्ये. say, yes, this 2020 was hard, but God made us easy that we may enter new year in the new things, oh Lord. आणि मग प्रभूजी ते सांगू देत की हो 2020 साल हे जरी अवघड होतं पण परमेश्वराने आमच्यासाठी ते सोपं केलं, जेणेकरून आम्ही नवीन वर्षामध्ये आनंदाने पदार्पण Thank you, करायचं. Master. धन्यवाद प्रभू. Bless everyone. प्रभू प्रत्येकाला आशीर्वाद Thank दे. you, Master. धन्यवाद Lord, speak to all of us this morning once again, Lord. प्रभू. आजच्या सकाळी प्रत्येकाशी तू बोल. This last week of this year, stir our hearts once again, oh Lord. परमेश्वर या वर्षाचा शेवटचा जो आठवडा आहे परमेश्वर आमचं हृदय तू हलव प्रभूजी. Speak, Lord. बोल प्रभूजी. Speak to your people. तुझ्या लोकांशी तू बोल प्रभूजी. Give them the revelation, त्यांना तू प्रगटीकरण दे. the life, what they are living on this earth, या पृथ्वीवर ते जीवन जे जगत आहेत what importance of their lives, त्यांच्या जीवनाचं काय महत्व आहे, how we have to live, कसं जगायला पाहिजे how we need to live in our lives, आणि आपण जीवनात कसं जगलं how पाहिजे, we need to glorify God. आपण देवाचा गौरव कसा केला Reveal पाहिजे. everyone, oh Lord. प्रभू सर्वांना प्रकट कर. Reveal everyone, Lord. प्रत्येकास तू प्रगट कर प्रभूजी. What they could not do this year, let them make once again a covenant, Lord, that as we enter, we will do the remaining and we the what God has kept for our lives. आणि प्रभूजी जे काही ते या वर्षामध्ये परमेश्वर करू शकले नाही परमेश्वर, त्यांना परमेश्वर नवीन वर्षामध्ये तो करार करून प्रभूजी ते पुन्हा ते करण्यासाठी तू त्यांना सहाय्यक बनव. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Psalms 122, 6 peace in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये In असू दे. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. Can be seated. आपण सर्व खाली बसून God is घेऊया. a gracious God. परमेश्वर आपला कृपाळू परमेश्वर आहे, He is a loving God. Can you hear? तो प्रेमळ behind? परमेश्वर आहे. आवाज येतोय का मागे? It's coming behind. आवाज येतोय मागे? Thank you, Jesus. Thank you, धन्यवाद. Master. So I'm continuing the same message, my dear people, of Christmas, but we'll go more in the depth, my dear people, because this is the last week of the year. Because God has really taken care of our lives, my dear people. तर माझ्या प्रियानो मी तोच संदेश चालू ठेवतो पुढेही, कारण खरोखर परमेश्वर आपले हे शेवटचे दिवस आहेत आणि परमेश्वराने आपली खरोखर काळजी घेतलेली आहे. Amen. Amen. Praise the Lord. So I've taken the Hallelujah. verse from for the Christmas time, that word. The same I'll take, my dear, Exodus 27 verse 20. It said, "You shall command the people of Israel that they bring a pure pressed olive oil for the lights, that they may that the lamp may be regularly or continually set up to burn." जे नाताळाला आपण वचन घेतो तुम्ही तोच वचन घेणार आहे. निर्गमेचं 27 अध्याय 20 वचन. तू इस्रायल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा, म्हणून त्यांनी दीपवृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे. Amen. Amen. Now, my dear people, now this verse speaks about more to our lives. माझ्या प्रियानं तर हे जे वचन आहे आपल्या जीवनाशी जास्त बोलत Amen. आहे. I mean, you read it says, first of all, the God has commanded us, my dear people. आणि सर्वात पहिलं म्हणजे माझ्या प्रियानं परमेश्वर आपल्याला आज्ञा देतात याच्यामध्ये. Amen. What God said to Moses, He says, "You shall command the people of Israel." He says, या ठिकाणी परमेश्वर काय म्हणाला मोशेला की तू इस्रायल लोकांना आज्ञा कर. Amen. He gave a commandment, my dear people. या ठिकाणी आज्ञा दिली माझ्या Amen. The प्रियांनो. commandment of God is very important in our life, that the commandment should be applied in our life, not to only hearer, but as we are the doer of the word, my dear people. तर माझ्या प्रियानं जे देवाचे जे आज्ञा आहे ते फक्त आपण ऐकणारे नसायला पाहिजे, तर आपण ते कृती करणारे असले पाहिजे. Amen. आमेन. Commandment is given from the Genesis, my dear people. म्हणून जी आज्ञा माझ्या प्रियांनी उत्पत्तीपासूनच दिलेली Amen. It आहे. says given from the Genesis, not like in between. From the Genesis to Revelation, all we can see, there's only commandment. God says, "I will give you commandment. You need to only obey and follow the commandment," He said. तर माझ्या प्रियानं उत्पत्तीपासून तर प्रगटीकरणापर्यंत परमेश्वराने सर्व काही आज्ञा दिलेल्या आहेत. त्यांना फक्त परमेश्वर एकच म्हणतोय की तुम्ही माझ्या मागे चाला, माझ्या आज्ञा पालन Amen. करा. Even in the Genesis chapter, when you read, my dear people, the first chapter, it also speaks about God commanded, God spoke, "Let there be a light." Then the light came, my dear. That even the nature was obeyed the God's commandment, my dear people. तर Hallelujah. माझ्या प्रियानं जर आपण उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायात सुद्धा पाहिलं तर त्या ठिकाणीही परमेश्वराने सर्व गोष्टींसाठी आज्ञा दिली की चला प्रकाश हो, तो प्रकाश झाला. हिरवळ हो,
तर माझ्या प्रियानं निसर्गाने सुद्धा परमेश्वराचं आज्ञा पालन Amen. केलेलं The आहे. whole garden of Eden was commanded by God, and the nature even listened, my dear people. That is the thing we need to understand. The commandment of God is a holy and a powerful. It is a benefit for us, for our spiritual life to grow, to move forward in our life, my dear people. तर माझ्या प्रियानं पूर्ण एदेन बाग आणि संपूर्ण जो निसर्ग आहे ते देखील परमेश्वराच्या आज्ञेनुसारच बनलेलं आहे आणि म्हणून माझ्या प्रियानं आपल्यासाठी आपल्या आत्मिक उन्नतीसाठी हे फार महत्त्वाचं आहे. Amen. And then God created the Adam and Eve by His image, my dear people. आणि मग परमेश्वराने आदाम व हव्वेला त्याच्या See, प्रतिरूपात everything He बनवलेलं आहे. spoke, everything was formed and created, my dear people. माझ्या प्रियानं सर्व काही बोलण्यात आलेलं आहे आणि ते प्रत्येक गोष्ट जी बनवली ते देवाच्या आज्ञेनुसारच बनलेलं Amen. आहे. So how important the commandment is for us, my dear people. तर माझ्या प्रियानं देवाच्या आज्ञा आपल्यासाठी किती महत्त्वाचे असले Amen. पाहिजे. Year after year, my dear people, we need to what God's word, what God's commandment, we need to take in our heart and obey that commandment, and we need to walk every day in our life, my dear people. तर माझ्या प्रियानं प्रत्येक वर्षांमागून वर्षाने आपल्याला पाहायचं की देवाच्या आज्ञा काय आहे त्या आज्ञेनुसार आपल्याला चालायचं आणि त्या आज्ञा धरून आपल्याला Amen. चालायचं. It is not that God commanded once and it is finished. God has commanded, my dear people, that we may obey for generation to generation, my dear people. तर माझ्या प्रियानं असंही नाही की फक्त परमेश्वर आपल्या आज्ञा केली एकदाच आज्ञा केली आपल्याला एकदाच पालन करायचं तर आपल्याला ते पिढ्यानपिढ्या आपल्या देवाच्या आज्ञा Amen. पालन It has to करायचं. generation to generation has to follow, my dear people. तर माझ्या प्रियानं पिढ्यानपिढ्या आपल्याला ते पालन करायचं Amen. आहे. You can imagine how so many generation to generation, my dear people, that the God's commandment has been followed, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण कल्पना करू पहा की त्या ठिकाणी किती पिढ्यानपिढ्या देवाच्या आज्ञा पालन करत आलेले Amen. आहेत. But so many times the commandment was broken of God, my dear people. पण अनेक वेळेला माझ्या प्रियानं देवाच्या आज्ञा मोडण्यात देखील आलेल्या आहेत. Amen. But God is such a faithful and a wonderful counselor who leads us and guides us. He divides the Red Sea. He brings remove the water from the brook. So many things He does. After still we break the commandments, my dear people. तर माझ्या प्रियानं आपला परमेश्वर एवढा महान आहे विश्वसनीय आहे त्याने तांबडा समुद्र दुभांगला त्याच्यासाठी मार्ग अरण्य तो मार्ग तयार केला मान्ना दिला अनेक गोष्टी केल्या पण तरीही आपण देवाच्या आज्ञा तोडत आले. Amen. In the wilderness, the years of the wilderness of journey, God provided the heavenly manna, my dear people. आणि माझ्या प्रियानं अरण्यामध्ये 40 वर्षाच्या प्रवासामध्ये परमेश्वराने त्यांना त्या ठिकाणी स्वर्गीय मान्नाही You can पुरवला. imagine not 1 year, 2 years, it was 40 years, my dear people. They were, because of the rebellion, the 11 days days of journey become the 40 years. But still God was such a merciful God. He was showering the manna from the heaven, my dear people. तर माझ्या प्रियानं तो स्वर्गीय जो मान्ना आहे फक्त 1-2 वर्ष परमेश्वराने पुरवला नाही तर 40 वर्ष पुरवला आणि त्यांच्या बंडखोरीमुळे माझ्या प्रियानं जो 11 दिवसांचा प्रवास होता तो 40 वर्ष लागला. Whole world's attitude, generation after generation has changed. प्रत्येक म्हणजे संपूर्ण जगाचं जे काही पिढ्यानपिढ्याचं ते वृत्ती जी आहे The ती talk has बदलली. changed, my dear people. बोलणं बदललं माझ्या The प्रियानं. moving has changed, my dear people. त्यांचं फिरणं बदललं. Everything has changed, my dear people. सगळं काही बदललं. Everything has become modern, my dear people. सगळं काही मॉडर्न झालं. Amen. Amen. God's word is the same yesterday, today, and forever, my dear people. तर माझ्या प्रियानं देवाचा जो शब्द आहे काल आज व युगानुयुग सारखाच He आहे. is Alpha, He is the Omega. तो अल्फा व तो He ओमेगा आहे. never changed, my dear तो कधी people. बदलत His नाही. love never त्याची changed. प्रीती कधी बदलत His नाही. compassion never changed. त्याचं कळवळा कधी He is the बदलत नाही. same, my dear people. तो सारखाच आहे Still माझ्या He loves प्रियानं. us, my dear people. तो आपल्याला प्रीती करतोय माझ्या प्रियानं. Still today He has compassion over us, my dear people. माझ्या प्रियानं तो आजही But आपल्याला only कळवळा one करत thing आहे. He said, have command. What commandment I gave, follow that commandment, He पण says. तो फक्त एकच गोष्ट सांगत आहे की ज्या आज्ञा मी तुम्हाला दिलेल्या त्या आज्ञा पालन The करा. commandment is very important, my dear people. म्हणून माझ्या प्रियानं ते आज्ञा पालन फार महत्वाचे Amen. आहेत. Adam and Eve, they broke the commandment. आदाम आणि हव्वेने ते आज्ञा मोडल्या. Amen. आमेन. It's the darkness again over the whole earth, my dear people. आणि मग पुन्हा संपूर्ण जगामध्ये तो अंधकार Amen. पसरला. It was spiritual darkness came, my dear people. तो आत्मिक अंधकार आला But माझ्या Exodus प्रियानं. 27:20, again God revealed something, my dear people, for us, my dear people. He said, God said to Moses, you shall command the people of Israel. Amen. That means they bring a pure, fresh olive oil, he says. आणि माझ्या प्रियानं मग पुन्हा परमेश्वराने निर्गम 27:20 नुसार त्या ठिकाणी इस्रायली लोकांना आज्ञा दिल्या की तुम्ही त्या ठिकाणी जैतुनाचे निर्मळ शुद्ध असे तुम्ही तेल घ्या. Yes. Nirmal, hallelujah. Fresh olive. Olive symbolizes the pure anointing oil, my dear people. म्हणून जैतुनाचं जे तेल आहे माझ्या प्रियानं ते एक शुद्धतेबद्दल दुसरं दर्शक कुठलं? आहे.
कुठलं विषय ऑइल नाही सांगितलं. द प्युअर, द ऑलिव्ह ऑइल, द प्रेस्ड ऑइल, माय डे पीपल. तर माझ्या प्रिय दुसरं कोणतंही तेल त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, ते जैतुनाचं निर्मळ तेल सांगितलं Amen. You should not burn with any other oil, he said. He said, bring the pure pressed oil, he said, olive oil, he says. आणि त्या ठिकाणी दुसरं कोणत्याही तेलाबद्दल नाही बोलत, तर काय सांगते, जैतुनाच्या हातकुटीचे निर्मळ तेल. दुसरं कुठलंही तुम्हाला तारण देणार नाही, फक्त येशू तुम्हाला तारण Amen. देणार आहे. Hallelujah. Amen. आमेन. Only God, my dear people. फक्त परमेश्वर Only माझ्या प्रिय. Jesus will give you salvation. फक्त येशू He तुम्हाला is the तारण देईल. eternal life. त्या सनातन जीवन आहे. He is the light of the world, my dear तो people. जगाचा प्रकाश आहे. Amen. आमेन. He is the olive, he is the olive, my dear people. He is the light of the world, my dear people. माझ्यापर्यंत स्वतः जैतून आहे आणि तो जगाचा प्रकाश आहे. That is why he says, he commanded Moses, command the people of Israel, say, let bring them the olive oil, he says. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितलं की इस्रायल लोकांना तो आज्ञा कर की त्यांनी जैतुनाचं निर्मळ तेल For घेऊन what येतील. purpose? कोणत्या For उद्देशाने? what purpose? कोणत्या For what उद्देशासाठी? purpose God created us, my dear people? कोणत्या उद्देशाने परमेश्वराने आपल्याला What बनवले? purpose he says we need to have olive oil in our lives? कोणत्या उद्देशाने आपल्या जीवनामध्ये ते जैतुनाचं तेल असलं Amen. पाहिजे? Olive oil he said for to light, he says, for the light, my dear people. आणि माझ्या प्रिय जैतुनाचं तेल हे प्रकाशमय करण्यासाठी, Na? For light the lamp. ते दीप जळत राहण्यासाठी, That the Holy Spirit पवित्र आत्मा is in us. आपल्यामध्ये. It always should burn. That is in our life should burning always, my dear people. तर माझ्या प्रिय आपलं जे जीवन आहे ते नेहमी असं चमकलं म्हणजे जळत राहायला पाहिजे. Amen. It not should go for some time. It should burn and come in the fire. No, he clearly says, burn. The lamp should continually set up to burn. It says. त्या ठिकाणी माझ्या प्रिय आपला जे दीप आहे तो काही क्षणासाठी जळला नाही पाहिजे. तर काय सांगितलं त्या ठिकाणी जो दीप आहे तो नित्य जळत राहावा. Amen. When you read in the 21st verse of that Exodus, my dear people, जर तुम्ही पुढे 21 वचन जर वाचला, he says, see that very carefully, in the tent of the meeting, amen, in the tent of the meeting, outside the veil, see very carefully, outside the veil, that before the testimony of Aaron and his son shall tend it evening to morning before the Lord, it shall be a statute forever to be observed throughout their generation by the people of Israel. Hallelujah. निर्गम 27:21 सांगत आहे की साक्षपटासमोर असणाऱ्या अंतरपटाबाहेर दर्शन मंडपात अहरोन व त्याचे मुलगे यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी. हा इस्रायल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. Vidhi hoil. See that what he says? Very important. We were dealing the first one, but when I was met in the morning in the second, I could see there was a more deeper thing. God is speaking to us, my dear people. तर माझ्या प्रियांचं आपण 20 वचन घेत होतो, पण ज्यावेळेस मी सकाळी मनन करत होतो तेव्हा मला पुढच्या वचनातून अजून स्पष्ट Amen. He सांगितलं. says in the tent of the meeting, he says. काय सांगितलं त्या ठिकाणी? अंतरपटाबाहेर. Antarpata bhayar. Amen. Amen. Outside the veil, he says. अंतरपटाबाहेर सांगितलेले दर्शन मंडपात. Before the testimony of Aaron and his sons, he says. काय Hallelujah. सांगितले? अरोन व त्याचे मुलगे यांच्या साक्षपटासमोर. Amen. And he shall tend from morning to evening, he says. आणि काय सांगितले की सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत किसके सामने? परमेश्वरासमोर. हालेलुया. प्रभु के सामने वो कहता है कि वो लाइट जलते रहना चाहिए. तर कोणासमोर तो दीप जळत राहायला पाहिजे? तर परमेश्वरासमोर. किसके सामने? परमेश्वरासमोर. परमेश्वर के सामने. हालेलुया. क्रिसमस के टाइम में वही हुआ. हालेलुया. आमेन. नाताळच्या वेळेस तेच घडलं. Amen. Praise the Lord. Hallelujah. Amen. He says not for limited generation by the people of Israel, he says. आणि या ठिकाणी काय सांगितलं की इस्रायल लोकांसाठी हा पिढ्यानपिढ्या असू देत. Hallelujah. Amen. Amen. That is why it is very important. We need to care about the lampstand which is burning in us, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियाने हे फार महत्वाचं आहे की आपल्यामध्ये जो दीप जळत आहे त्याची आपण काळजी घेणे. काळजी घ्यायची. हे दोन वस्तेच म्हणते. Care for your lampstands. म्हणून या ठिकाणी तेच वचन सांगत आहे की तुमच्या दीपाची काळजी घ्या. जो जळणारा दीप आहे त्याची काळजी घ्या. कुठं जलता आपला दीप? कहाँ पर जलता है हमारा दीप? आपलं दीप कुठं जळत आहे? हाँ? हृदय किधर है? हाँ? कहाँ पर है हमारा हृदय? आपलं हृदय कुठे आहे? शरीर के अंदर है. आपल्या शरीरात है आहे. ना? बाहर से जलने के लिए नहीं बोला, अंदर से जलने के लिए बोला है. हालेलुया. आमेन. नहीं तो हम पूरा डालेंगे सबके ऊपर, ऑयल डाल के चलाएंगे. नहीं. परमेश्वर बोलता अंदर का हृदय को जलाओ. हालेलुया. तुम्हारा जो जील है ना उसको जलाते रहो. हालेलुया.
तर आपल्याला बाहेरून जळायचं नाही माझ्या प्रियानं. तर आपल्याला परमेश्वर काय म्हणतं, आपल्या आतमध्ये जे दीप आहे ना, आपला जो आवेश आहे त्याला आपल्याला जळत ठेवायचा. That is why we should be very careful, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं फार लक्षपूर्वक राहिलं पाहिजे. Amen. हम काफी उसका जो वचन है, उसका जो ऑलिव ऑयल है, उसको अनुग्रह जो करते हैं हम लोग, उस अनुग्रह को इतना संभालना है कि बोले परमेश्वर हम तुम्हारे सामने नित्य खड़े हैं. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियानं जो आपला दीप आहे, जो जैतुनाच्या तेलाने आपण जळत आहोत, त्याला आपल्याला परमेश्वरासमोर नित्य ठेवायचं आहे. है ना. लेकिन हमारा ना कई बार ऐसा होता है कि वो आग है ना ऐसा बुझ जाता है. पण आपलं कधी कधी काय होतं की ती जी आग आहे ते आपण विझवून है टाकतो, ना. हम लोग ही बुझा देते हैं. आपणच विझवतो. है ना. लाइट किसके लिए रहता है? प्रकाश कशासाठी असतो? उजाला देने के लिए. है ना. उजेड देण्यासाठी. अंधेरा करने के लिए है क्या? अंधार करण्यासाठी है आहे ना. का? घर में तुम अंधेरे में सोते हैं क्या? आपण घरात अंधारात शाम झोपतो शाम का? क्या बोलते हैं, संध्याकाळी झाले की पहिला दिवा लाव. My wife always says. जी माझी पत्नी नाही होते. है ना. when she goes out and हम लोग कैसे बैठे रहते कभी कभी थोड़ा just we are in the busy in the like anything. कळत नाही का तुम्हाला, पहिले दिवा लावायचे संध्याकाळी झाले की. हालेलुया. कधी काही सिस्टर बाहेर गेले असतील आणि अचानक संध्याकाळच्याच घरी आले, आम्ही आमच्या कामात व्यस्त असल्यामुळे आम्ही लाईट लावत नाही. व्यस्त म्हणजे कधी कधी खूपच व्यस्त असतो. कधी कधी फार व्यस्त असतो. मग ते म्हणतात संध्याकाळ झाली लाईट लावा अगोदर. Amen. In every houses, my dear people. तर हे प्रत्येक घरात आहे माझ्या है ना. प्रियानो. अंधार झाले की पहिले लाईट ला. तुम्ही म्हणता नाही नाही लाईट नको, खूप खर्च होईल, बिल वाढतात, राहू दे, असं म्हणता का तुम्ही? Amen. Even in the small hut also, if they don't have light, they will burn the candles or any small thing, whatever, my dear people. आणि माझ्या प्रियानं झोपडीत देखील जरी त्यांच्याकडे लाईट नसेल तर त्या ठिकाणी ते छोटीशी मेणबत्ती किंवा एखादा त्या ठिकाणी लॅम्प म्हणजे दिवा जरी लावतात. है ना. लावतात ना. शेवटी समजा नाही झालं, रात्री बाहेर येऊन झोपतात आणि ते मोठा प्रकाश होऊन त्याचा खाली झोपतात. Hallelujah. Amen. They should say the moon, they sleep under the moonlight, my dear people. आणि मग ते चंद्राच्या त्या उजेडाखाली येऊन झोपतात. Yes, you just go into the dark, my dear people. When you go in the darker, you will see you can see the road clear because the moonlight so shines in the darkness. You can see the road also, my dear people. तर माझ्या प्रियानं जेव्हा तुम्ही अंधारातून रस्त्यातून जात असाल तर त्यावेळेस तुम्ही पाहताल की त्या चंद्राचा उजेड पण पूर्णपणे तुम्हाला रस्ता दाखवत असतो. Yes, जे गावामध्ये राहतात त्यांना माहिती. ते म्हणतात आम्ही कसं चाललंय, त्याच्या प्रकाशाने चाललंय. This is the light of the world, my dear people. तर माझ्या प्रियानं येशू हा जगाचा प्रकाश आहे. Amen. तो आतापर्यंत बुजलेलाच नाहीये. आम्ही आणि तो अजूनही विझलेला सगळं नाही. बुजलंय पण येशूचा दिवा कधी बुजला नाही. Hallelujah. कारण तो मेलाच नाही, तो जिवंत आहे. Hallelujah. Hallelujah. He is not dead, he is alive, my dear people. माझ्या प्रियानं तो मेलेला नाही, तो जिवंत परमेश्वर Amen. आहे. All other lights is gone, my dear people. सर्व प्रकाश निघून गेले. सर्व विझले. लाईट गेले पण फक्त येशूचा लाईट आतापर्यंत आहे का? तो मेलाच नाही, तो जिवंत आहे. Hallelujah. Hallelujah. He is alive, my dear people. तो जिवंत आहे He is माझ्या in our प्रियानो. midst, my dear तो people. आपल्यामध्ये He is उपस्थित next to आहे. you, my dear तो people. तुमच्या बाजूला You do आहे. the miracle in your life. तो तुमच्या जीवनात चमत्कार Who करेल. brought the 50 lakhs rupees and brought the paper for him, my dear people? कोणी त्यांच्यासाठी ते 50 लाखाची जी रक्कम त्याचे जे कागदपत्र कोणी आणून Heal that दिले? man's leg, my dear people. कोणी त्या माणसाच्या पायाला बरं It केलं? is Jesus, my dear हे people. फक्त येशूच It आहे is the माझ्या power, it is प्रियानो. the prayer, it is the light which burns. When you do that, the miracle happens, my dear people. आणि माझ्या प्रियानो सामर्थ्य ज्यावेळेस ते जळत राहतं, देवाचा जो आपला दीप आहे तो जळत राहतो, त्यावेळेस ते चमत्कार घडतात. Amen. Who gave the job in the Lokmanya hospital, my dear people? कोणी लोकमान्य दवाखान्यामध्ये त्या ठिकाणी नोकरी दिली माझ्या कोणी दिलं, my प्रियानो. dear people? येशूने दिलं. हालेलुया. Amen. Amen. See, many a times we never understanding that when God commands, when you obey, it is so simple to receive all the blessings in our life, my dear people. तर माझ्या प्रियानो अनेक वेळेला आपल्या देवाच्या ज्या आज्ञा असतात आपल्याला समजत नाही आपण कशा पालन करायचे, पण जर आपण ते पालन केलं तर आपल्यासाठी ते फार सोपं Amen. आहे. It is so simple. It says, care about your lampstands. पण हे फार सोपं आहे की तुमच्या दीप वृक्षाची तुम्ही काळजी घ्या. काळजी घ्या. है ना? By entering this new year, take care of your lampstands. तर या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना तुमचा जो दीप आहे त्याची काळजी घ्या. नेहमी कसं पाहिजे ते? जळत राहील. त्यासाठी काय पाहिजे? तेल. तेल पाहिजे. तेल कुठं भेटणार? घरातलं तेल नाही पाहिजे आपल्याला, आत्म्याचं तेल पाहिजे. त्यासाठी कुठे यायला पाहिजे? Praise the Lord. Amen. हालेलुया. That is in Leviticus 24:1-4 when you read, my dear people. म्हणून लेवीय 24:1 ते आपण 4 जर Amen. वाचलो. There the Lord, it's revealed there. The Lord spoke to Moses. That was it. Command the people of Israel, bring them pure oil from the
That's what is written there also. And it says kept burning regularly. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं लेवी याचा 24वा अध्याय 1 ते 4 जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी परमेश्वराने मोशेला सांगितलं की इस्रायल लोकांना आज्ञा कर की दीप सतत तेवत राहू दे. Amen. The same thing which is written in the Exodus, when you read in the 4th verse, Leviticus 24, 1 to 4, the 4th verse, he says, ye shall arrange. Kasar, how to take care? He says, ye shall arrange the lamps of the lampstand of pure gold before the Lord. Continually he says, आणि माझ्या hallelujah. प्रियानं लेवी हे 24:4 वचन काय सांगत आहे की त्याने परमेश्वरासमोर शुद्ध दीपवृक्षावरील दिव्यांची व्यवस्था नित्य ठेवावी. Ye व्यवस्था shall arrange. व्यवस्था Vyavastha. है ना? Care. Amen. Care about the lampstands. म्हणून दीपवृक्षाची आपल्याला काळजी घ्यायची, त्याची व्यवस्था That's what in the करायची. Leviticus he spoke. God says, ye shall arrange the lampstand. Amen. Kasar? By the pure gold, he says. कसं सांगितलं त्या ठिकाणी शुद्ध सोन्याद्वारे त्या ठिकाणी तुम्हाला दीपवृक्षाची प्रभू व्यवस्था समोर करून येताना ठेवायची. शुद्ध सोन्यासारखं यायचं. Amen. Let your attitude be like a pure gold, he says. तर तुमची जी वृत्ती आहे माझ्या प्रियानं ती शुद्ध सोन्यासारखी असायला पाहिजे. आपण Amen. देवासमोर That's what in येतो. Exodus 21 also says. म्हणून निर्गम त्या ठिकाणी 25:31 सांगत आहे. Amen. You shall make the lampstand of pure gold. The lampstand shall be made of hammered work. Oh, see that? It is base, it is steam, it is cubes, it is crescents, and the flowers shall be one piece with it, he says. Hallelujah. One piece. Hallelujah. आणि निर्गम 25:31 सांगत आहे की शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष तू बनवावा. हा दीपवृक्ष घडीव कामाचा असावा. त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची असावी. अखंड सांगितलं. वाटलेलं हृदय नाही पाहिजे. Amen. One heart, he says. एकच हृदय सांगितलेले. One lampstand made of one piece, he says. एक दीपवृक्ष तर एकाच वस्तूने बनलं पाहिजे, अखंड याच्याने. Amen. We should be of one gardener. आपण एकच राखणदार असलं पाहिजे. कोण आहे ते? आपला राखणदार एकच असला पाहिजे. तो कोण आहे? येशू, जे आपल्याला हे वन पीस बनवले त्याच्या प्रति रूपात. हालेलुया. हालेलुया. Are you understanding? Getting the revelation, my dear तुम्हाला people? प्रकटीकरण मिळते माझ्या प्रियांनो. End of the year, something God is speaking, my dear people. वर्षाच्या शेवटी परमेश्वर काहीतरी बोलत Because we have to आहे. enter with divine things in the new year, my dear people. कारण माझ्या प्रिया आपल्याला नवीन वर्षामध्ये दैवी रीतीने पदार्पण I करायचं. don't want the lamb which was हे विजलेला लॅम्प घेऊन मला नवीन year मध्ये नाही जायचं. कसं जायचंय? जलाते जाने का हमको अगले साल में. तर माझ्या प्रियाला ते आपल्याला विझवलेला दिवा घेऊन पुढच्या वर्षामध्ये पदार्पण नाही करायचे, तर तो दीप जळत राहतो आपल्याला जायचे. जो जलते दीप है उसको लेके 2021 में जाना है हमें. हालेलुया. म्हणून जे जळणारं दीप आहे ते घेऊन आपल्या 2021 मध्ये पदार्पण करायचं. Amen. उसके लिए हमको कैसे चाहिए? वन पीस में रहना है हमको. आपल्याला हालेलुया. कसं पाहिजे? आपण अखंड असलो है ना? पाहिजे. We should have pouring that oil. The Holy Spirit oil should come, and we should always be burning, my dear people. म्हणून ते पवित्र आत्म्याचं जे तेल आहे ते आपण ओतून घेतलं पाहिजे आणि आपण सतत जळत राहायला पाहिजे. Amen. That is Exodus 31:8 also says. आणि म्हणून निर्गम 31 सांगत The आहे. table and its utensils, he says. See, very important. I'm saying everything, my dear people. And the pure lampstand with all the utensils and the altar of incense also. Hallelujah. निर्गम 31:8 सांगत आहे की मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे, धूपवेदी. काय शुद्ध पाहिजे? सर्व सामान सामान. हे शरीर. मेजावर. हे शरीर काय आहे? प्रभूचं. हालेलुया. दिस द वेसल. हे म्हणजे भांड आहे, पात्र है आहे ना? हे म्हणतोय कसं पाहिजे? शुद्ध पाहिजे. हो, हालेलुया. आमेन. हालेलुया. इट शुड बी प्युअर, शुद्ध पाहिजे, होली, पवित्र. आमेन. आमेन. Otherwise, we have so many things. With that pure, with unholiness, you cannot come closer to God, my dear people. नाहीतर माझ्या प्रियाने ते अपवित्रतेने आपल्यामध्ये एवढ्या गोष्टी असतात की आपण त्याच्याद्वारे देवासमोर आपण जाऊ शकत नाही. Amen. आमेन. Yes, you can come, but say, Lord, I am here. Please forgive me that I can enter the presence of God. Hallelujah. हो, तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही असं म्हणायचं की प्रभू परमेश्वरा, मी तुझ्या समोर येत आहे, मी तुझ्या समोर या ठिकाणी आहे, मला तुझ्या सानिध्यामध्ये मला प्रवेश करायचे, तुम्हाला निर्मळ Mistakes happens. चुका घडतात, Repentance is important. पण त्या ठिकाणी पश्चाताप महत्वाचा आहे. Amen. आमेन. Mistake can happen. चुका घडत असतात. Amen.
but always making a mistake of foolishness. पण नेहमी चुका करणं म्हणजे मूर्खपणा It आहे. is a rebellious. आणि तो बंडखोरी है आहे. ना, एकच चुका केलं सारखं म्हणजे मूर्ख है ना. That means he is doing purposely. म्हणजे तुम्ही मुद्दामून करत आहात. Amen. आमेन. Happening naturally, God can forgive you. म्हणजे त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या जर घडत असेल तर परमेश्वर तुम्हाला क्षमा करेल. Amen. आमेन. God is a merciful. परमेश्वर दयाळू आहे. Amen. आमेन. You come 100,000 times, he is ready to forgive you, my dear तुम्ही people. 100 ते 1000 वेळा तो परमेश्वर तुम्हाला क्षमा करायला तयार आहे. लेकिन 100 बार तुम वो एक ही गलती करेंगे, प्रभु बोलेगा तू मेरा मजाक कर रहा है कि तू अपने आप को मजाक करके ले रहा है. पण जर आपण ते 100 ते 1000 वेळा तीच चूक जर करतो परमेश्वर म्हणेल की तू स्वतःच ते गंमत तो करतो बोले की एक माझी तो तू मुझे थट्टा पहचाना नहीं, या तो तू खुद को नहीं पहचाना कि तू किसके सामने खड़ा है. परमेश्वर मला की तुला हे ठाऊक नाही की तू कोणासमोर उभा आहेस. Hallelujah. Amen. आमेन. It's very important, my dear people. तर हे फार महत्वाचं आहे माझ्या How we प्रियांनो. come before God. आपण देवासमोर कसे येतो. Amen. And God says, be holy because I am holy, he आणि says. परमेश्वर म्हणतो की पवित्र असा कारण मी पवित्र आहे. हा जस्ट परमेश्वरचा जे भांडा होता ना, ते एडन गार्डन मध्ये काय झालं, अपवित्र झालं. Amen. आमेन. To remove that, he sent Jesus. आणि मग तो अपवित्र पात्राला त्यांनी अपवित्र काढण्यासाठी परमेश्वराने येशूला पाठवलं. Amen. ते जीव वाचण्यासाठी येशू आला. आणि मग येशू आला ते जीव Amen. He वाचवण्यासाठी. came as a light. आणि तो प्रकाश बनून आला. Amen. And said, this is the light of the आणि world. तो म्हणाला हा जगाचा प्रकाश आहे. He is the light of the world. तो जगाचा प्रकाश आहे. Amen. आमेन. And whoever receive that light, he will have eternal life, my dear people. आणि जो कोणी तो प्रकाश स्वीकारेल त्याला ते सनातन जीवन प्राप्त होईल. See, now we have this here, all the lights, my dear people, electric lights, my dear people. तर माझ्या प्रियांनो आपण पाहतो की आता सर्व काही त्या ठिकाणी विजेचे लाईट्स आपण पाहतो. Amen. All lights you put up, everything is run with the electricity, my dear people. आणि आपण सर्व काही विजेवरतीच आपण लाईट्स लावतो. पण स्वर्गात गेलं ना, तिथं परमेश्वराच्या गौरवामध्ये आपण राहणार आहे. हालेलुया. Can you imagine? तुम्ही कल्पना करू शकताय तिथं लाईट नाहीये, ट्यूबलाईट नसेल, नथिंग विल बी देअर. त्या ठिकाणी असे ट्यूबलाइट्स नसणार आहेत. रोड विल बी गोल्डन रोड्स. त्या ठिकाणी जो रस्ता मार्ग जो आहे तो पूर्ण सोन्याचा असणार All the आहे. tree will be light up with the diamonds and the silvers and everything, my dear people. आणि जी सर्व झाडे आहेत माझ्या प्रियानो ते पण त्या ठिकाणी सर्व हिरे मोत्यांनी त्या ठिकाणी ते And चमकतात. the throne will be there, mighty throne. आणि माझ्या प्रियानो त्या ठिकाणी असं महान असं सिंहासन असेल. Amen. And that God, he might be sitting there. आणि परमेश्वर त्या सिंहासनावरती आणि बसलेला आहे. तिथून तो गौरव आपल्यावर. Hallelujah. You can imagine just what will happen, my dear तुम्ही people. कल्पना करू शकता की तो गौरव मग परमेश्वराचा गौरव आपल्या सर्वांवर कोण असेल. सांगणार नाही, जा बाबा अंदाज झाला लाईट लाव. नाही ते म्हणतो प्रभू तिथेच बस आराधना करत राहा, दिवसच राहतो. Amen. Day and night, night and day, worship him, holy, holy, holy. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियानो त्या ठिकाणी रात्र आणि दिवस फक्त तुम्हाला आराधनाच करायची की पवित्र पवित्र पवित्र. दुसरं काही नाही असणार तिकडे. Amen. आमेन. What a joy it will be, my dear people. तो काय आनंद असेल माझ्या Amen. प्रियानो. That joy God says, keep my command. ते आनंद जोपर्यंत तुम्ही इथं आहे मी देत राहणार तुम्हाला. आणि मी ते गौरव तुमच्यावर मी काय करणार, दाखवत राहणार. हालेलुया. आणि परमेश्वर म्हणतो जोपर्यंत आपण या पृथ्वीवरती पण आहोत त्याच्या आज्ञा पालन आपण करतच राहायला पाहिजे. परमेश्वर त्याचा गौरव जो आहे तो आपल्यावरती दाखवून देईल. दिसणार आपल्यावर गौरव. हालेलुया. Amen. आमेन. As many as days, years we live, what we have to do? त्याचा गौरव मध्ये जगायचं आणि त्याचा गौरव करायचं. आणि जेवढे वर्ष आपण जगत आहोत आपल्याला फक्त त्याच्या गौरवामध्ये जगायचे माझ्या प्रिया. का माहितीये? Why you have to do? आपल्याला का करायचं क्यों हमें माहितीये? करना है मालूम है? का करायचं ठाऊक आहे? वो हमको बोल रहा है यहाँ प्रैक्टिस करो, तुमको वहाँ पे प्रैक्टिस करने की जरूरत नहीं म्हणून तो आपल्याला सांगते या ठिकाणी तुम्ही सराव करा, वर तुम्हाला सराव नाही करायचा आहे. है ना. इथं प्रॅक्टिस कर म्हणतोय वर्ल्ड मध्ये. या जगामध्ये आपल्याला सराव करायचा है ना. आहे. प्रॅक्टिस द ग्लोरी ऑफ गॉड. देवाच्या गौरवाचा सराव करा या ठिकाणी. Amen. आमेन. They will also worship God. Hallelujah. आणि मग आपण त्या ठिकाणी देवाचा कारण गौरव तिकडे गेल्यावर म्हणतो अरे बापरे आम्ही काहीच केलं नाही, तिथं काय किती करायला पाहिजे होतं. So we have the opportunity to worship God more and more, my dear people. माझ्या प्रिय आपल्याला या ठिकाणी संधी आहे की आपण देवाची जास्तीत जास्त आपण आराधना Amen. करू. That was also it also says in Exodus 37 verse 17. आणि 34:17 सांगत आहे. He also made the lampstands of pure gold. He made the lampstand of hammered work. It bases, it steams, it cubes, clicks, and its flowers and pieces with one. It says one piece with it says. निर्गम 37:17 सांगत आहे की त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनविला व हा दीपवृक्ष त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडविली. See,
In different chapters it has been spoken. म्हणजे वेगवेगळ्या अध्यायामध्ये हे बोललेलं आहे. कारण प्रत्येक वेळेस ते इस्रायल लोकांना आठवण करून द्यायचं असतं, है ना? दॅट इज वाय वेन आय कम ऑलवेज तुम्हाला काय करून देतो मी, तुम्हाला आठवण करून द्यायचं. दॅट इज माय वर्क. हे माझं काम आहे. Amen. Same way God speak. Here also God is speaking to you and me for everyone, my dear people. आणि तशाच पद्धतीने माझ्या प्रियानं परमेश्वर तुमच्याशी माझ्याशी सर्वांशी बोलत Amen. आहे. He made the lampstand of hammered work. See, hammered work, my dear people, has to be designed. Like a चांगलं one piece मध्ये एक ब्लॉकला हॅमर्ड करून करून one piece, that called a hammered, my dear people. आणि माझ्या प्रियाचा अखंड तुकडा असतो त्याला बनवण्यासाठी त्यांनी पूर्ण एका दांड्याद्वारे ते केलेलं आहे. When you go for ठोकून केलेलं आहे. the smith who works makes a knife and he makes it one piece and hammering, he makes it big, my dear people. तर माझ्या प्रिय जर आपण त्या ठिकाणी जर पाहिलं लोहाराकडे जर गेलो त्यावेळेस ते सुरा वगैरे बनवतात तर ते वेगवेगळे जोडत नाही वस्तू, पण एक अखंड गोष्टीने ते सुरा बनवतात. है ना? कसं बनवतात? अखंड असतं ते. अखंड असताना प्रभू येशू लॉर्ड ने हाऊ ही क्रिएटेड अस. आणि मग परमेश्वर आपल्याला कसं बनवलेलं आहे. डोकं एका मातीतून घेतलं, हात एकातून घेतलं, पाय असं घेतलं का? एकच घेतलं. What a revelation God हालेलुया. gives. आमेन. है ना? एखादच डोळे सगळं आतलं ना सगळं एवढं केलं तर डॉक्टरला म्हटलं आता तुम्ही तपासून बसा मी काय केलं. येस, हालेलुया. कितना सुंदर बना है हमारा शरीर को उसने. आपल्या शरीराला त्यांनी किती सुंदर बनवले माझ्या प्रियानं. है आमेन. ब्युटिफुल आईज, सुंदर डोळे दिले, हँड्स, हात दिले, legs he made. पाय बनवले. Amen. Nice clothes we can wear. आपण चांगले कपडे घालू शकू. So handsome he has made, my dear people. आणि आपल्याला बारासं त्यांनी देखणं है बनवलं. ना? आपलं देखण्यापेक्षा स्त्रियांना जास्त देखणं केलं ते. आणि स्त्रियाला जास्त सुंदर बनवलं. का माहितीये? एनीबडी कॅन से? कोणी सांगू शकतं का कारण बनवलं? आदमचं रिप काढलं ना त्याच्यातून हवा बनलं म्हणून ते जास्त सुंदर झाले. म्हणून मॅनला थोडं हार्ड सारखं करून टाकलं. म्हणून मनुष्याला कठीण बनवलं थोडंसं. I mean, like if you drop skin to apply that, it becomes more tender. असं that the Lord, when He removed the rib, it become more beautiful. Hallelujah. आणि म्हणून ज्यावेळेस ती फासली काढली त्या परमेश्वरा अजून जास्तीच सुंदर बनवलं. हा? एवढं सुंदर बना तर मेकअपची पण गरज नाही, पण एवढं मेकअप लावतो तर we spend time after before the mirror, my dear people. आणि आपण त्या आरशासमोर कितीतरी वेळ घालवत राहतो. Amen. Everyone. प्रत्येक जण. Amen. So many things. Yes, good. We have to do it. चांगली गोष्ट आपण केलंही पाहिजे. है ना? तसंच if we keep the holiness also, how good it will be, my dear people. पण जसं आपण आपण आरशासमोर राहतो तसं आपण जर पवित्र पदे पण आपण तेवढंच राहिलो तर किती चांगलं पण आरशा समोर येतो चांगलं एकदम. तसंच प्रभू म्हणतोय जसं तू तिथं दिसती ना तिथंच तू माझ्या समोर पण ये. Hallelujah. Amen. Come before me, that He says. परमेश्वर तो तसं तू माझ्या समोर ये. Amen. आमेन. तुझं आत्म्याचं नवीनीकरण कर. हालेलुया. Oh Jesus, hallelujah. Amen. I can speak English. Hallelujah. Marathi, sorry. Amen. मी चांगलं मराठी बोलू शकतो. Amen. So we have to revive our spirit, my dear people. आणि आपल्या जे आत्म्या त्याला संजीवित करा माझ्या प्रिया. Very important. हे फार महत्त्वाचं Yes. आहे. आत्म्याला मेकअपची गरज नसते. आमेन. आत्म्याला कपडे घालायची गरज नसते. काहीच नसतं. फक्त काय पाहिजे? तेल पाहिजे, ऑलिव्ह ऑइल. फक्त तिथं जैतुनाचं तेल पाहिजे. आत्मा, परमेश्वरची आत्मा. म्हणजे परमेश्वराचा आत्मा. है ना? that song is there. परमेश्वर की आत्मा मेरे दिल में नाचूंगा गाऊंगा दावीद के समान. हालेलुया. है ना? that फादर बकमन का तेरी आत्मा नित्य रहे मेरे मन में, आत्मा नित्य रहे मेरे मन में, तेरा नाम गाता रहूंगा. हाँ, उसके आत्मा अगर हम दिन भर क्या करते रहेंगे? गाते रहेंगे. नहीं तो फिर क्या करते रहेंगे? बजाते रहेंगे. दूसरे का हम लोग क्या करते हैं? आत्मा नहीं रहेगा तो फिर कुछ काम नहीं, उसको बजाते रहेंगे हम लोग सबको. आमीन. फिर बोलेंगे अरे मैं प्रभु में तो ऐसा क्यों हो रहा है? बोल रहा आत्मादार बजाएगा नहीं तो गाते रहेगा. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आई विल कंटिन्यू नेक्स्ट वीक. माय पुढच्या आठवड्यात आपण चालू ठेवूया. तो मेसेज कंटिन्यू डिफरंट मेसेज. म्हणजे जो मी संदेश तयार केला तो फार वेगळाच आहे, पण परमेश्वराने सकाळी मला जो दिलेले तोच मी या ठिकाणी मॉर्निंग प्रिंट आउट काढले त्याचा. सकाळी प्रिंट आउट. आय रिमूव्ह दॅट सकाळी मेसेज. प्रिंट आउट काढलेले. Amen. So it's the best way God blesses us, miracles us. He does a miracle. How much we should worship God, my dear people. तर माझ्या प्रियाने हे फार महत्वाचं आहे की आपण जर परमेश्वर आपल्याला चमत्कार करतो, आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित करतो, तर मग आपण किती विशेष करून त्याचा आपण गौरव केला पाहिजे. Amen. He is here same
And when we go in the heaven, we are with the God, my dear people. आणि माझ्या प्रियानो तो परमेश्वर जसा आपण आता तो सारखाच आहे आणि तसं आपण स्वर्गात जाऊ तेव्हाही तो आपण त्याच्यासोबत इथं आपलं बरोबर आहे, आपण वरती गेलो तर पण आपण त्याच्या बरोबरच आहे. That is the joy of the Lord, my dear people. आणि माझ्या प्रियानो तो देवाचा आनंद आहे. Amen. So we also stand up and worship God, my dear people. तर आपण मध्ये अनेक चढउतार आले, अनेक आपले म्हणजे कोणाचे प्रियजन नाही राहिले, अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, पण आपल्याला ह्या प्रत्येक गोष्टीमधून फक्त आपल्याला देवाचे गौरव करायचे, आराधना करायचे. नवीन वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत, तर आपण देवाला उंचूया. Hallelujah. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद Oh, thank you, Lord. धन्यवाद. Just I want to just lift your hands, my dear people. माझी इच्छा आहे की प्रियानो आपण सर्व आपले हात उंच करूया And just thank the Lord for all this whole year what God has done, my dear people. आणि या पूर्ण वर्षामध्ये परमेश्वर जे केले त्या प्रत्येक गोष्टी आपण त्याचे आभार Just lift मानू. your hands, my आपले dear हात उंच करा and praise His glorious name, my dear आणि people. त्याच्या गौरवशाली नावाला आशीर्वादित करा. He is the glory. तो गौरव आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. There's anointing flowing here right now, my या dear. ठिकाणी अभिषेक वाहत आहे माझ्या प्रियाला. There's a thick anointing here. या ठिकाणी देवाचा जाड अभिषेक आहे माझ्या There's प्रियाला. anointing flowing. या ठिकाणी अभिषेक वाहत आहे. Confess if you have sinned, my dear people. This year you have missed, my dear people. This is the time you can repent, my dear people. तर माझ्या प्रियाने आत्ताची ही अतिशय उत्तम अशी वेळ आहे. काही चुकलं असेल तर तुम्ही आता कबूल करा, क्षमा मागा, पश्चाताप करा. This is the time. ही आत्ताची वेळ आहे. हम कई बार हमारे जीवन में जो परमेश्वर ने हमारे जो मार्ग दिया उस मार्ग में हमने कई बार हम रुक गए और थक गए. तर अनेक वेळेला माझ्या परमेश्वर आपला जो मार्ग दिलेला होता आपण त्या मार्गांमध्ये आपण थकलो, थांबलो, अर्धवटच आपण सोडलो. उस मार्ग में हमने गलती की. आपण त्या मार्गामध्ये अनेक चुकाई केली. हाँ, हमारे राहों में कांटे तो बिछाए थे. उस कांटे को भी यीशु ने अपने हाथ में लिया और उसने बोला तुम चलते रहो. लेकिन फिर भी हम उस चलते समय हम रुक जाते हैं. आणि आपण त्या मार्गांमध्ये अनेक जरी काटे जरी आपल्या मार्गांवर टाकलेले होते पण तरी ते काटे देखील प्रभू येशू ख्रिस्त आपल्या हाती घेतले माझ्या प्रियानो आणि आपल्या म्हणला की तुम्ही चालत राहा फक्त. पण तरीही आपण वो थांबलो. हमारा शारोन का गुलाब है. तो आपला शारोनचा गुलाब आहे. Thank you, Jesus. धन्यवाद. I want everyone to worship my dear people. आपण सर्व त्याची आराधना करू माझ्या प्रिया. क्षमा मांगो और उसकी आराधना करो. त्याची आपण आपल्या पापांची क्षमा मागू, त्याची याद आराधना करो इस साल परमेश्वर ने हमें कैसे मार्गदर्शन किया है. आठवण करा की या वर्षामध्ये परमेश्वर आपल्याला कसं उसके मार्ग जो अनुग्रह है कैसे परमेश्वर ने रोज हम पे बरसाया वो अनुग्रह को याद करो. त्याचे जे अनुग्रह आहेत आपल्याला त्यांनी कशा प्रकारे त्यांनी वर्षाव केलेला आहे त्याची I आठवण want करा. some of you volunteers to just be around. Just the eyes should be open because people should not fall. माझी इच्छा आहे की व्हॉलेंटियरनी डोळे उघडे ठेवावे आणि काही लोक पडू नयेत पण काळजी घ्या. Hallelujah. I want the choir should lift their voice and worship God. डोळ्यातले आपला आवाज उंच करून आराधना करा. तूने प्यार किया हमसे गहरा है प्यार तेरा, हमसे गहरा है प्यार तेरा. तू धन्य है, सर्वश्रेष्ठ है, तेरे जैसा नहीं और कोई. There's anointing here right now. या ठिकाणी देवाचा अभिषेक आहे माझ्या प्रियाला. There's anointing flowing from here right now, my dear आता people. अभिषेक वाहत आहे. I feel the presence of God in this place. देवाचं सानिध्य जाणवत आहे. Thank you, Jesus. There's anointing here right now. अभिषेक आहे, अभिषेक माझ्या The प्रियाला. anointing is just filling you right now, my dear people. अभिषेक आता त्या ठिकाणी फिरत आहे माझ्या प्रियाला. I can feel the presence. मला सानिध्य जाणवत आहे. I want everyone just worship God, my dear माझी people. इच्छा की प्रत्येकाने देवाची आराधना करा. Worship God in the spirit and truth. आत्ता तुला खरेपणातून परमेश्वराची आराधना करा. उसकी आराधना करो. त्याची आराधना करा माझ्या प्रियानो. तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तुझे मैं कभी छोड़ूंगा नहीं, तेरे साथ साथ मैं चलूंगा. दूर के समान तेरे साथ साथ मैं चलूंगा. पवित्र आत्मा फिरते माझ्या I प्रियानो. want you all to be just worshiping God. माझी इच्छा आहे की तुम्ही प्रत्येकाने देवाची आराधना करा. उसके सानिध्य में just खो
Jesus. धन्यवाद येशू. There's one person here right now. या ठिकाणी एक व्यक्ती आहे, Very disturbed. फार तो असा विचलित झालेला आहे. God wants a person to come right now. Because God wants to touch her life right now. आणि ते फार बेचैन आहे. तर परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी पुढे यावं, जेणेकरून परमेश्वराचा स्पर्श त्यांना Very होईल. restless or brokenness. त्यांना फार तुटकेपणा, बेचैन वाटत I आहे. know something is happening that person's in the body. त्या व्यक्तीच्या शरीरात काहीतरी घडत आहे. Not understanding what exactly. समजत नाही की नक्की काय घडत आहे. God is calling that person right now. परमेश्वर त्या व्यक्तीला बोलवत आहे. God is calling that person right now. परमेश्वर त्या व्यक्तीला बोलवत आहे. God has a plan for that person right now. परमेश्वराची त्या व्यक्तीसाठी योजना आहे. God on His time He will do the things. परमेश्वर त्या व्यक्तीला बोलवत आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, hallelujah. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. See, what is happening in their lives? त्यांना समजत नाही की काय घडत त्याच्या Why जीवनामध्ये. there is something has showered their life. त्यांच्या जीवनात काहीतरी गोष्टी घडत आहे. काहीतरी तुमच्या जीवनात काहीतरी आपल्यासारखं होतंय, काहीतरी not having something opening in their life. काहीतरी सुरुवात होत नाहीये. The devil I command in the name of Jesus. त्या सैतानाला मी येशूच्या नावाने धमकावतो. Leave in Jesus' name. सोड येशूच्या I नावात. bind the power of devil. येशूच्या संबंधाला धमकावतो मी. They're attacking the mind, the body, जो त्यांच्या मनावर, त्यांच्या शरीरावर attacking हल्ला the करत आहे. family, कुटुंबावरती हल्ला करत आहे. not allowing the breakthrough to come in their life, in the family's life. त्यांच्या जीवनात, त्यांच्या कुटुंबाच्या जीवनात नवीन वळण येऊ देत नाही. I bind in the name of Jesus. मी येशूच्या नावाने धमकावतो. Leave this family, leave this. And in Jesus' name. त्या आंटीला, त्यांच्या कुटुंबाला सोड येशूच्या नावामध्ये. Every curse, सर्व श्राप, every power of the demonic सर्व spirit, सैतानाचा सर्व which सामर्थ्य, has covered, सर्व काही बांधले गेलेलं I आहे. bind the power of devil. Leave in Jesus' त्या name. सर्व सैतानाच्या सामर्थ्यावर धमकावतो. सोड येशूच्या Now नावामध्ये. there's a release of the spirit upon your family right now. आता त्या सर्व आत्मा तुमच्या कुटुंबाला सोडून निघून गेलेला आहे. And the release of the spirit of God is coming upon you right आणि now. मोकळा करणारा आत्मा, देवाचा आत्मा तुमच्या जीवनात It आहे. is falling upon you right now. तुमच्या आत्मा वाहत आहे. The disturbance spirit is going right now. सर्व बेचैन करणारा आत्मा निघून गेलेला And the आहे. spirit of confidence is coming upon you right now. आत्मविश्वासाचा आत्मा तुमच्यावरती येत आहे. Receive the touch स्वीकारा, right now. स्वीकारा. देवाचा स्पर्श It's falling स्वीकारा. upon you right now. तो तुमच्यावरती येत It's आहे. falling upon you right वाहत now. आहे. स्वीकारा. It's falling upon you right now. स्वीकार येत आहे. प्रभू स्पर्श करा. Peace is coming upon you right now. शांती तुमच्यावर आता And he येत said, आहे. don't fear. तो म्हणते घाबरू नको. Don't fear. घाबरू नको. I have opened the way for your family. मी तुमच्या कुटुंबासाठी मार्ग उघडत आहे. उघडलेले आहे. Blocked door is open. A new way is open for your family. जे अडकलेले होते ते सर्व मार्ग मी आता मोकळे करत आहे. Thank you, आणि Father. कोणता अभिषेकाचा स्पर्श हवा आहे. You need that anointing in the body right now. त्यांना असं वाटतं की माझ्या शरीरामध्ये अभिषेक हवा आहे. Yes. Can you hear? Somebody needs तुम्हाला the आवाज anointing. येत आहे का? Somebody needs the anointing. कोणाला तरी अभिषेक हवा They आहे. feel that dry. They feel that something. They think that I need that anointing in my life. त्यांना तो कोरडेपणा जाणवत आहे. त्यांना अभिषेकाची गरज आहे. असं कोणी आहे का ज्यांना अभिषेक हवा आहे, कोरडेपणा That जाणवत आहे? person can come here right now. ती व्यक्ती पुढे येऊ शकते. And there the power of the Holy Spirit will come upon you right now. आणि देवाचं सामर्थ्य, ते पवित्र आत्मा तुम्हावरती येईल. Only who need that anointing. Don't come for any prayer. प्रार्थनेसाठी येऊ नका. ज्यांना अभिषेक हवा आहे त्यांना विचारा. Ask them. पण आत्ता जे देवाचा आत्मा सांगत आहे की ज्यांना अभिषेक हवा आहे त्याच व्यक्तीने आता फक्त वरती या. Who need the touch of God. ज्यांना देवाचा स्पर्श हवा आहे. धन्यवाद देव. Need the anointing? तुम्हाला अभिषेक हवा आहे I know she was waiting for that anointing. आणि त्या अभिषेकासाठी ते प्रार्थना करत She होते. was waiting. ते वाट पाहत होते. Hallelujah. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद देव. Thank you, Jesus. धन्यवाद देव. Thank
स्पर्श कर. स्वीकारा स्वीकारा. प्रभू त्यांच्या जीवनाला स्पर्श कर. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद. Right now. Right now. सोड आता. Mind, body, soul, spirit. त्यांचं जीव शरीर आत्मा सोड येशूच्या नावात. That's it right now. प्रभू त्यांना स्पर्श कर. स्वीकारा देवाचा स्पर्श स्वीकारा. God is touching you right now. परमेश्वर आता स्पर्श करतात. God is touching you right now. देव स्पर्श करत आहे. That's it right now. देव स्पर्श कर. धन्यवाद येशू. Devil, the word of life right now. सोड जो सैतानाचं जीवन जळून संपतो. आता सोड येशू. सर्व सैतानाचं Body, soul, and spirit. सोड. त्याचं जीव शरीर आत्मा सोड. सोड. Be in सोड Jesus' येशूच्या name. नावात. सोड. That's right now. स्पर्श कर. Be free in Jesus' name. येशूच्या नावात मोकळे व्हा. देवाचा स्पर्श स्वीकारा. स्वीकारा. That's right. स्पर्श कर. Receive the anointing right now. अभिषेक स्वीकारा. Thank you, Jesus. आणि प्रभू प्रार्थना करतो सर्वांना तो आशीर्वाद Bless कर. each and every one of you right now. प्रभू चालेल प्रत्येकास तो आशीर्वाद कर. Receive the blessing in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वाद स्वीकारा. I know somebody needs the healing right now. ठाऊक नाही या ठिकाणी कोणाला आरोग्याची गरज आहे. He needs, I don't know what person, he needs the healing right now. माहित नाही ती व्यक्ती कोण आहे पण त्याला आरोग्याची गरज आहे. God wants to touch that person right now. प्रभू त्या व्यक्तीला आता स्पर्श करू इच्छितो. He's a powerful God. He wants to touch power and heal that person right now. आणि तो सामर्थ्यशाली परमेश्वर त्याला सामर्थ्याने भरून तो त्यांना स्पर्श करू इच्छितो. Yes, if the person that here come, just I want this God will touch that person right now. जर तुम्ही ती व्यक्ती असाल तर पुढे या परमेश्वर तुम्हाला स्पर्श करू इच्छितो. Right now. तो तुम्हाला आरोग्य देईल. He says, I am the God who will heal you. आणि तो परमेश्वर तो म्हणतो मी आरोग्य देणार आहे. I will heal you right now. मी तुम्हाला आरोग्य देणार. I will heal you right now. आता यावेळी तो आरोग्य देईल. या ठिकाणी आता अभिषेक आहे. But she that don't let her fall, order. God touch her right now. प्रभू स्पर्श कर. The anointing is here. तुला अभिषेक वाहत आहे. Give God a hand on the back right now. तुमच्या पाठीवर एक हात ठेवा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. God touch her right now. प्रभू त्यांना तू स्पर्श कर. God touch her right now. प्रभू स्पर्श कर. Touch her right now. त्यांना तू स्पर्श कर. आरोग्य दे. You call God, you are able to hear. आणि प्रभू All the त्यांना pain, बोलवले. complications in the back, leave in Jesus' name. सर्व पाठीला सर्व दुखणं सर्व वेदना आता निघून जाऊ. Leave in Jesus' name. येशूच्या नावात निघून जाऊ. Receiving the word. It's still here in the back right now. सर्व पुरुष ते पाठीतून काढत आहे. Power of God is just filling you. देवाची सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. स्वीकारा. तुम्हाला आता भरत आहे. स्पर्श करत आहे. देवाचं आरोग्याचं सामर्थ्य. आरोग्याचं सामर्थ्य तुम्हाला भरत आहे. स्वीकारा. 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 आरोग्य स्वीकारा. Something is happening. आता काहीतरी घडत आहे. आता Power of God काहीतरी has entered in your body right now. देवाचं सामर्थ्य तुमच्या शरीरात Get up right प्रवेश केलेलं now. आहे. Get up right now. कुठे उभं राहा. Get up, leave her, leave her. सोडा त्यांना. Slowly increase your faith and start what you could not do, start doing right now. तुम्ही थोडासा अजून विश्वास वाढवा आणि जे तुम्ही अगोदर करू शकत नव्हता त्याचा हालचाल करून पहा. But you can see the anointing, healing anointing flow right now. तुम्ही आता अभिषेकाचं जे आरोग्य सामर्थ्य आहे ते तुम्ही पाहता एकदम हळूहळू करून पहा. जे तुम्ही अगोदर करू शकत नव्हता Start हालचाल. doing right now. तुम्ही करून What you could पहा. not do. जे तुम्ही अगोदर करू शकत What नव्हता. you could not do. Slowly you start doing right now. तुम्ही ते अगोदर करू शकत नव्हता ते आता हळूहळू करून Don't पहा. do. एकदम लगेच जाऊ नका एकदम हळूहळू करून पहा. God of the anointing is flowing. देवाचा
Every wife change in Jesus' name. Every children change in Jesus' name. Thank you, Master. धन्यवाद प्रभु. Thank you, Father. धन्यवाद Thank you, Jesus. धन्यवाद Thank you for answering my prayer, प्रभु Lord. मैं प्रार्थना Take your glory through your people, O Master. प्रभु तुझ्या लोकांवर तू गौरव I did my घे. part, O Master. प्रभु मी माझं भाग You केलेलं take आहे. your glory from your people, Lord. प्रभु तुझा परमेश्वर गौरव तुझ्या लोकांकडनं तू घे. Thank you, Father. धन्यवाद In प्रभु. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. Amen and amen. आमेन आमेन आमेन. Praise the Lord. My God, clap to the Lord, my dear people. माझ्या प्रियाला जोरदार टाळा वाजवतो प्रभू. He's a wonderful God, my तो dear people. अद्भुत परमेश्वर आहे. So think presence, God presence, my dear people. या ठिकाणी देवाचा जाड आणि जाड अभिषेक. Don't worry, next week I will, after this you continue, don't record this. Next week I will lay upon my hands upon you all and I'll pray for you all as a new year. तर जसं माझ्या प्रिय नवीन वर्ष आहे पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना I करतो. want this coming week also breaking of bread is also most important. Please don't miss that first week because there's a special anointing. I'll pray and come. The special anointing will flow here right now. तर माझ्या प्रियानं 1 तारखेच्या सभेलाही कोणीही चुकू नका. वेळेत या कारण प्रभु भोजन पण आहे आणि खास अभिषेक मी घेऊन येणार आहे. I'll start. Message will be at that 11 o'clock. You come or not come, the praise and worship will start, and the 11 o'clock my message will be there. I have made my routine, and my wife also decided that next week onward, at first 10 o'clock, we will be here for the worship. तर मी व माझ्या पत्नीने आम्ही ठरवलेलं आहे की नवीन वर्षापासून आम्ही 1 तारखे म्हणजे 10 वाजता सकाळी आम्ही या ठिकाणी हजर असणार आहोत. कोणी येवो किंवा न येवो क्वायर 10 वाजता बरोबर Myself, सुगंध चालू होईल. because today I said we have to go for the worship. Yes, I said we have to go. The next week we'll be here for the worship at 10 o'clock. तर पुढच्या आठवड्यात आम्ही संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आराधनेसाठी You असणार come आहोत. or not come, they will worship. We'll stand down and we'll worship God. तुम्ही या किंवा नका येऊ आम्ही त्या ठिकाणी Because खाली some थांबू आणि ते discipline क्वायर has त्या to be ठिकाणी आराधना followed करतील. because we are the God who are disciplined. We should be disciplined in everything. तर परमेश्वर आपला शिस्तीचा परमेश्वर आणि आपल्यालाही ती शिस्त बाळगायची आहे आणि आपल्याला पुढे जायचं. Praise the Lord. हालेलुया. God bless you. Be seated, my dear people. देवबापा God तुम्हाला has आशीर्वाद blessed you. देव God खाली has बसू. spoken the words to you. Share the testimony. Few testimonies. Meanwhile, we have offering times. तर माझ्या प्रियानं आता सर्वांनी खाली बसून घ्या. दानार्पणाची वेळ आहे. दानपात्र आपल्यामध्ये फिरेल. धन्यवाद येशूला. मी सगळा गौरव प्रभू येशूला देते. मागच्या 2 आठवड्यापासून जरा म्हणजे आपण मंदिरापासून म्हणजे चर्चपासून मी जरा लांबच होते. बस घरी आपण खूप प्रार्थना करत होतो पण ते याच्याशिवाय काय हे होत नव्हतं चर्चला आल्याशिवाय. आणि त्यात मी म्हणजे इतकी आजारी पडली की मला डॉक्टरांनी पहिले सांगितलं चिकनगुन्या झाला म्हणून. मी म्हणलं आता काय करणार म्हणलं चिकनगुन्या वगैरे असं होतं म्हणजे मग आणि नंतर म्हणे की तुम्हाला शुगरच खूप झाली. असे 2-3 प्रकार मला डॉक्टरांनी सांगितले. पण पास्टर आले त्यांच्या पत्नी पण आल्या आमच्या संगीता सिस्टर. त्यांनी प्रार्थना केली माझ्यावर आणि ते सगळं निघून गेलं. पास्टरने प्रार्थना केली त्याप्रमाणे ते दवाखान्यात मला भेटायला आलते आणि त्याप्रमाणे ते निघून गेलं आणि साधा व्हायरलचा ताप निघाला. आणि म्हणून मी सगळा प्रभूला गौरव देते कारण की आता ह्या वयाप्रमाणे मला सहन नव्हतं होत काय नव्हतं होत. खूप त्रास होत होता पण तेवढ्यातून मला देवाने काढलं आणि आज चर्चमध्ये आणलं आणि माझ्या अभिषेक पण आला. मला आता खूप चांगलं एकदम चांगलं वाटून राहिलं म्हणून मी सगळा गौरव देवाला देते. गौरव प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला देते. इथे काही जणांना माहिती आहे की मला पाठीचा त्रास होत होता म्हणून होत होता कारण आता तो परमेश्वराने पूर्ण तो काढून टाकलेला आहे. अगदी मला वागताही येत नव्हतं. ताट उभंही राहता येत नव्हतं. देवबापांनी सगळं माझं ते क्रुसावरती घेऊन गेला दुखणं आणि त्याचं आरोग्य मला दिलं म्हणून सर्व मान महिमा गौरव येशू ख्रिस्ताला देते. प्रेमळ सारखे पित्या Once again, I thank you for this wonderful the glory people have given to you, O Master. परत एकदा प्रभूजी जे परमेश्वरचे गौरव सर्व लोकांनी तुम्हाला दिलेले It's आहेत. your glories they are given to you, O Lord. प्रभू हे तुझा गौरव आहे ते त्यांनी तुझ्या दारावर Lord, दिलेलं आहे. bless your people, O Father. प्रभू तुझ्या लोकांना तो आशीर्वाद Each and दे. everyone, Lord, they have removed their package from their labor and they are put it in this offering box, O Master. आणि प्रभूजी प्रत्येकाने आपल्या कष्टातून श्रमातून पैसे त्यांच्या पाकिटातून काढून हे दिलेलं आहे. प्रभू Lord, I pray, प्रभू मी प्रार्थना करतो bless both the hand, O Lord. प्रभू दोन्ही हाताला तो आशीर्वाद Gave दे. who could not give, Lord. प्रभू ज्या हातांनी दिले जे हात देऊ शकले नाही Bless them, O Lord. प्रभू त्यांना आशीर्वादित कर. So much blessing they get that the next time when they'll come, they will receive more blessing abundantly, Lord. प्रभू एवढा आशीर्वाद दे की ज्या वेळेस ते पुन्हा येतील बाप्पा की ते अजून दुप्पट रीतीने पेरू शकतील. Lord, bless them. प्रभू त्यांना आशीर्वादित कर. Whatever they desire,
प्रभू त्यांच्या जे काही इच्छा आहेत Let every desire you fulfill, O Master. त्यांच्या प्रत्येक इच्छा तू पूर्ण कर प्रभू. Thank you, Father. धन्यवाद पिता. Bless this offering. Let this offering be used for your glory, Lord. प्रभूची हे दानार्पण तू आशीर्वादित कर, तुझ्या गौरवासाठी वापर. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. So next week, my dear people, next week is coming Friday. तर 1 तारखेला शुक्रवार आलेला आहे माझ्या प्रियांनो, कोणीही चुकवू नका. शुक्रवारी It is very important that we laying my hands and I'm praying for you all. तर या शुक्रवारी 1 तारखेला मी प्रत्येकाच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना करणार आहे. But see that come in time. पण पहा की वेळ येते या. Amen. Amen. Just I want to call Brother Bhushan to come on the stage. तर मी ब्रदर भूषणला बोलेल वेदीवर. Elder and his daddy went to be the Lord, my dear people. आणि आपल्या सर्वांना ठाऊक आहे माझ्या प्रियानो की आपल्या चर्चचे जे एल्डर आहेत त्यांचे वडील ते देवाघरी गेले. I know we all are prayed, but ultimately God has for everyone tested, my dear people. तर माझ्या प्रियानो आपल्या सर्व ठाऊक आहे की आपण सर्वांनी प्रार्थना केलेली आहे, पण परमेश्वराची काही योजना. I know they are all shattered. आणि मला ठाऊक आहे ते सर्व विखरलेले आहेत. The heart is broken. त्यांचं हृदय तुटलेलं आहे. We have been on the 21st. We have been in the house for prayer also. आणि 25 तारखेला त्यांच्या घरी प्रार्थनेला गेलो होतो. Amen. And I told him you come to the church आणि मी त्यांना बोललो होतो की तुम्ही चर्चला या and you have to take the role of your daddy. आणि तुम्हाला तुमच्या वडिलांची भूमिका घ्यायची आहे. And he honored the word, my dear people. आणि त्यांनी त्या शब्दाचा मान राखला माझ्या And प्रियांनो. surely you will take the responsibility. आणि नक्कीच तुम्ही ती जबाबदारी घेता. And he is like daddy. I want to tell you. आणि मग तुम्हाला सांगू इच्छितो की ते त्यांच्या वडिलांसारखेच आहे. He is very silent. ते फार शांत I आहे. never saw him like doing masti or anything like uncle. He will also enjoy, but always the silent and always encouraging to me. Pastor, don't worry, I am there for you. आणि ते फार शांत आहे जसं अंकलांसारखं, पण त्याचं खोडकर म्हणजे गोड वासच असतो तसं मस्ती नाही, पण ते शांतपणेही म्हणतात की पास्टर मी तुमच्या सोबत आहे. Same प्रोत्साहन action of uncle. अंकलांसारखीच त्यांची The कृती आहे. standing and everything. Every time when I lay my hands upon my uncle, same he used to stand like this. आणि ज्यावेळेस मी अंकलांच्या खांद्यावर पण हात ठेवायचो तसेच हे Same many अंकल पण photos are there which I थांबायचे. am laying my hands and like this and uncle is standing same like this. आणि असे अनेक फोटो आहेत की ज्यावेळेस मी अंकलांच्या खांद्यावर असे हात ठेवून फोटो And I काढते. know uncle is in the heaven. आणि मला ठाऊक आहे की अंकल स्वर्गात आहे. Amen. Amen. So we'll just pray for brother and his family. तर आपण सर्वजण मिळूया भावासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी Gracious, प्रार्थना loving Heavenly Father. करू. प्रेमळ स्वर्गीय I पिता. want all to raise your hands towards my brother. तर माझी इच्छा आहे की प्रत्येकाने आपला उजवा हात त्या Remember him भावाकडे and his whole family. आणि त्याच्या पूर्ण कुटुंबाची आपण आठवण करून प्रार्थना Gracious, करू. loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पित्या. He honored your word, O प्रभू Master. त्यांनी तुझ्या शब्दाला मान राखले. He came in your presence. प्रभू ते तुझ्या सानिध्यात आले. I believe we have received your word, O Master. आणि मी विश्वास करतो त्यांनी तुझा शब्द And स्वीकारले. uncles always was desire to run to church. Come early, come worship, Lord. And today, Lord, I know that responsibility my brother will take, O Master. आणि प्रभू परमेश्वर माझ्या अंकलांची परमेश्वर नेहमी एकच इच्छा असायची की चर्चला जायचं आहे, आराधना करायची आहे, वेळेत जायचं आहे. आणि माझा विश्वास आहे प्रभूजी की माझा भाऊ देखील परमेश्वर ती जबाबदारी आता घेईल. I still remember last year they want to go some for the marriage function. I don't know, last year. He came, attended worship, and then he went, O Master. आणि प्रभू मला आताही ठाऊक आठवण आहे परमेश्वरा की गेल्या वर्ष अगोदर 2 वर्ष अगोदर त्या ठिकाणी त्यांना लग्नाला जायचं होतं, पण तरीही ते पहिलं या ठिकाणी देवाच्या मंदिरात आले, तुझी आराधना करून मग ते लग्नाला गेले. All thing he left. He said, plus church, I will go, then I will do the rest of the आणि things. सर्वप्रथम गोष्ट म्हणजे त्यांनी तुला सानिध्य दिलं प्रभू. And I know, Lord. आणि प्रभू मला ठाऊक आहे Same thing here, my brother will do it. O आणि Lord. तीच गोष्ट माझे भाऊही He करतील. will carry uncle's desire for the church and for the family. आणि प्रभू परमेश्वर अंकलांची जी इच्छा होती चर्चसाठी व कुटुंबासाठी ते घेऊन चालतील. Thank you, Father. धन्यवाद पिता. Lord, bless him. प्रभू त्यांना तू आशीर्वादित Bless कर. the whole family, Lord. पूर्ण कुटुंबाला तू आशीर्वादित Bless auntie, Lord. कर. प्रभू आंटींना तू आशीर्वादित कर. Who can comfort, oh? प्रभू कोण सांत्वन देऊ? Only you can comfort, oh Master. प्रभू फक्त तूच सांत्वन दे. Comfort, oh Master. प्रभू त्यांचं सांत्वन तू कर. Comfort Priyanka, sister, Lord. परमेश्वर प्रियंका सिस्टरांचं तू Comfort सांत्वन the कर. whole family, oh Master. प्रभू पूर्ण कुटुंबाचं तू सांत्वन Be with them, Lord. प्रभू त्यांच्या सोबत तू Be राहा. with them, Lord. त्यांच्या सोबत तू राहा. Be with them. त्यांच्या सोबत तू राहा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Devil will try to attack in any kind of area. I bind the power devil. Leave this whole family in Jesus' name. आणि सैतान जो काही सैतान त्यांच्या कोणत्याही भागामध्ये त्यांच्या हल्ला करू शकतात, सैतानाला धमकावतो, सोड येशूच्याच नाव. Be with Jesus' name. सोड येशूच्या नाव.
and I cover them under your blood. आणि त्यांना तुझ्या रक्ताखाली झाकून ठेवतो. Psalms 91:10 and 11, Psalms 121:7 and 8. I cover them under these verses with the blood of Master God. आणि परमेश्वर स्तोत्र संहिता 91, 10 व 11, स्तोत्र संहिता 127, 7 व 8 नुसार प्रभूजी त्यांना तुझ्या रक्ताखाली झाकून ठेवतो. Thank you. धन्यवाद प्रभू. Now let your peace in the whole family, Lord. प्रभू तुझी शांती त्यांच्या पूर्ण Both कुटुंबामध्ये the असो. cute children also, Lord. प्रभू ते दोन्ही लहान लेकरांना तू Let आशीर्वाद. them also, you cover them with the blood of Jesus. त्यांनाही तुझ्या रक्ताखाली झाकून Let ठेव. them grow with anointing. त्यांना अभिषेकामध्ये वाढू दे. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. काळजी करू नका, परमेश्वर आहे. You can want to meet him, give your condolence, can meet him, and he is there. And keep praying for that the whole family will be there very soon in the church. तर माझ्या प्रियाने तुम्हाला त्यांना भेटायचं असेल, भेटू शकता, तुम्ही त्यांचं सांत्वन करू शकता. आणि पूर्ण कुटुंबासाठी तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थनेत राहावं की पूर्ण कुटुंब चर्चमध्ये. And I know he is strong. आणि मला ठाऊक आहे ते खंबीर आहे. Yes? Praise God. आप सबने मेरे पापा के लिए प्रेयर किया. एक 24 आवर्स की प्रेयर थी. सब लीडर्स आए थे और सबने प्रेयर किया, तो मैं उनको थैंक यू बोलना चाहता हूँ. थैंक यू. And then we'll have a last benediction. आपण सर्वजण उभे राहूया, शेवटचे कडवं घेऊयात आणि त्याच्यानंतर मग आपण शेवटचं अभिवाचन घेऊ. Hallelujah. धन्यवाद. Just clap your hands and worship and praise him, my dear people. Praise the Lord. Praise our Lord Jesus Christ. The grace of our Lord Jesus Christ, प्रभू येशूची the कृपा, love of the Father, पित्याची and the प्रीती sweet communion of the Holy Spirit with you all. आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता तुम्हा सर्वांसोबत. Go home and serve the Lord with all meat in this 2021. तर माझ्या प्रियांना घरी जा, देवाची सेवा करा आणि आपण सर्वजण 2021 मध्ये भेटूया. Amen? आमेन. नवीन वर्षात आपण सर्व भेटू. God bless you all. देवापा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, give and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap. Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation
Bank name Central Bank of India, IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries, bank name HDFC, IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200021154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.